चांदवड देवळा मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना वह्या व छत्री तसेच शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य भाऊ चौधरी फाउंडेशन तर्फे 7,000 साहित्य मोफत वाटप। चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र व शिवसेना शिंदे गटाचे सचिव महाराष्ट्र संपर्क नेते भाऊ चौधरी यांना चांदवड तालुक्याची चांगल्या प्रकारे दुष्काळग्रस्त असल्याची माहिती असल्याने त्यांनी ही संकल्पना मोठ्या अभिमानाने करत आहे। तसेच ही कल्पना शासनामार्फत आम्ही सर्वत्र पोहोचवणार आहे असे प्रतिपादन भाऊ चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया मांडली। यावेळी तालुक्यातील दुगाव, पाथरशेंबे, पन्हाळे, गंगावे येथील शिक्षकांनी भाऊ चौधरी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, चांदवड तालुका व शहर युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड। भाऊ, येणाऱ्या विधानसभा चांदवड मतदारसंघामध्ये तुम्ही एक इच्छुक म्हणून काम करणार अशी आम्हाला माहिती आहे। काय सांगणार या संदर्भात? कसं आहे की आज आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना प्रत्येक पक्षाला आपली ताकद त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दाखवावी लागते। प्रत्येक मतदारसंघ हा जरी मी आज काम करत असेल तर त्याचा नक्की फायदा महायुतीला त्या ठिकाणी होणार आहे। शेवटी हा निर्णय जो आहे महायुतीला उमेदवारी कोणाला द्यायची, माननीय मुख्यमंत्री महोदय, डेप्युटी उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हे आणि अजितदादा हे एकत्र बसून ह्या विधानसभेचा त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी करणार आहे। आणि पक्षाने जर ठरवलं की ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार लढणार आहे तर आमच्यापैकी आम्ही जी काही काम करणारी या तालुक्यातली मंडळी आहे 100% ह्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही। आणि जर समजा तुम्हाला कदाचित जर पक्षाने तिकीट जर दिलं तर चांदवड तालुक्यासाठी तुमचा काय अजेंडा राहणार? नाही, अगोदर तर कुठलाही हा आम्ही आज जो हा काही कार्यक्रम घेतोय हा कुठल्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन करत नाहीये, एक सामाजिक बांधिलकी ठेवून करतो आहे। इलेक्शनला अजून 2-3 महिने अवकाश आहे। जो काही यथावक्ष महायुतीचा निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी काम करू। तरी पण चांदवड तालुका हा दुष्काळी ठरला गेलेला आहे, आतापर्यंत दुष्काळच आहे। पाण्याचा बरेचशा लोकांनी आतापर्यंत राजकारण पाण्यावर केलेलं आहे, आपण काय सांगायचं? नाही, कसं आहे, आपण गेले अनेक वर्ष पाहिलं तर ह्या विभागामध्ये हा पूर्व पट्टा जर बघितला चांदवडचा हा दुष्काळी भाग आहे। ह्या विधानसभेच्या सुद्धा अनेक समस्या आहे, त्या समस्येला कुणीतरी हात घातला पाहिजे। या ठिकाणी पाण्याची मोठी समस्या आहे, लोकांना जर शेतीला पाणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिलं आणि हा जिल्ह्यातला तालुक्यातला विधानसभा मतदारसंघ चांदवडमधला जो तरुण आहे तो शिकतोय पण त्यांच्या हाताला काम नाहीये, अशाच लोकांना जर आपण या ठिकाणी काम उपलब्ध करून दिलं, एमआयडीसी सारखी माध्यमातून जे एमआयडीसी आपलं पहिलं ऐकलं असेल की मागच्या 8 दिवसापूर्वी माननीय या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेऊन त्यांना या विधानसभा मतदारसंघामध्ये वडनेर भैरव येथे एमआयडीसी करण्याचा प्रस्तावित करायला विनंती केली आणि त्यांनी त्याला मान्यता दिली। माझा प्रामाणिकपणे हेतू आहे की ह्या विधानसभा मतदारसंघाचा विकास कसा होईल, युवकांना कसं काम मिळेल, हा माझा त्या ठिकाणी हेतू आहे। गेल्या कित्येक दिवसावरून पुणेगाव कालव्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो आतापर्यंत ही फक्त काम झालेलं आहे, परंतु पाणी आपल्या तालुक्याला आलेलं नाही, काय सांगाल? नाही, जे काही आपण पाहिलं असेल ती गेल्या 10-15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये जे काही प्रतिनिधित्व या ठिकाणी या मंडळींनी केलं त्याचं नेहमी राजकारण केलं आणि लोकांना गुमराह करण्याचं काम त्या ठिकाणी झालंय। परंतु खरोखर राजकारणाच्या विरहित सोडून आपण शेतकऱ्यांना काही मदत देऊ शकतोय का? आपण त्यांच्या समस्येला हात घालू शकतोय का? या ठिकाणी फक्त ह्या पूर्व पट्ट्यात आपण जर पाहिलं तर ह्या पट्ट्यामध्ये फक्त जे काही पावसाळ्याचे 4 महिने शेतीचं उत्पन्न होतं, इतर वेळेस काही उत्पन्नाचं साधन नाहीये। जर आपण त्यांना पाण्याचं जर उपलब्धता करून दिली, शेतीसाठी जर पाणी दिलं, हा शेतकरी इथला सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही। निफाड असेल किंवा ह्या भागामध्ये जे काही शेतकरी आहे त्याप्रमाणे हा चांदवडचा शेतकरी सुद्धा मेहनतीला कुठेही कमी पडणारा नाहीये, पण त्यांना कुठेतरी पाणी शेतीला मिळत नाही म्हणून ते हतबल आहे, त्यांची हतबलता दूर करणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे। एकंदरीतच या ठिकाणी आपल्यासोबत भाऊ चौधरी हे शिवसेनेचे सचिव यांनी आपल्यासोबत चांदवड तालुक्याच्या संदर्भामध्ये बातचीत केली आहे। पण जर कदाचित त्यांना जर पक्षाने या तालुक्यासाठी जर विधानसभेसाठी जर तिकीट दिलं, उमेदवारी दिली तर आपण नक्कीच चांदवड तालुक्याचा प्रश्न सोडू अशी त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।